तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये सध्या दाखल झालेली आहे आणि याच निमित्तानं आपण बघतोय कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। आकुर्डीमधून पुण्याच्या दिशेने आज पालखी प्रस्थान ठेवणार आहे। तुकोबांची पालखी सध्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये दाखल झाली आहे। या मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे, तर मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। याच पद्धतीने सध्या नियोजन करण्यात आलंय। तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये सध्या दाखल झाली आहे। तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये सध्या पोहोचली आहे आणि या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांची मोठ्या पद्धतीने सध्या गर्दी होते आणि याच निमित्ताने नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। विविध कार्यक्रमांचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच परिसरामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने सजावट करण्यात आली आहे। तुकोबांची पालखी सध्या निवडुंग विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचली आहे, तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आपल्याला बघायला मिळत आहेत। ज्ञानोबा तुकोबार यांची आज पुण्यामध्ये भेट होणार आहे आणि पुण्याची आपण ही दृश्य बघतोय। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या असून पालखीचं त्या दर्शन घेत आहेत। पुण्यामध्ये आज दोन पालख्या एकत्र येणार आहेत। ज्ञानोबा आणि तुकोबार यांची आज पुण्यामध्ये भेट होणार आहे आणि मार्गस्थ करत असतानाच प्रस्थान ठेवत असतानाच आपण बघतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे। अधिकची माहिती आपल्याला सागर आव्हाड देत आहे। सागर, आपण बघतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दर्शन घेतलंय, एकंदरीत काय अपडेट्स आहेत? नक्की सुप्रियाताई यांनी आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे। आता पालख्या पुण्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो की मी आता संगमवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा संगम होत असतो। मोठी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। दोन्ही पालख्या 5 वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी येणार आहेत आणि महानगरपालिका असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मंडप जे आहेत तेही लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच या ठिकाणचं जर पाहिलं तर सर्व भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक वारकरी जे आहेत ते सहभागी झालेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलाय, कुठून तुम्ही आलाय आणि काय सांगणार आहे वारीसाठी? आम्ही भिवंडीवरून आले। मोठा ग्रुप तुमचा काय सांगू? जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वारकरी जे आहेत ते सहभागी झालेत। कुठली दिंडी आहे तुम्ही, कुठून आला? लोंढ्याची वाडी, जालना। जालना म्हणताय तुम्ही? पाऊस सुरू, पाऊस सुरू आहे, काय काय सांगाल? आपण बघितलं तर हे वारकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि एकंदरीतच पुण्यनगरीचं भक्तिमय वातावरण जे आहे ते सहभागी झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक वारकरी जे आहेत ते पायी चालत आलेले आहेत आणि पंढरपूर पर्यंत त्यांचा हा सर्व प्रवास जो आहे तो असणार आहे। आज संध्याकाळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांच्या पालखींचं या ठिकाणी स्वागत जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं केलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचे काही बांधव जे आहेत ते स्वागत करताना पाहायला मिळतात। कुठून तुम्ही आलाय आणि काय सांगणार? आपण जर पाहिलं तर जे शिकलगर समाज आहे तो येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय। आपण जर पाहिलं तर लहान लोक जे आहेत ते तुम्ही वारकऱ्यांचं स्वागत करता। मावशी, किती वर्षापासून करताय? आम्ही लय दिवस झाले 8 वर्ष झाले आम्हाला। 8 वर्ष झाले आम्ही सेवा करतो पाणीची। पाणी वाटप जे आहे ते शिकलगर बांधव करतात, काय सांगाल? एक आज माऊली आपल्या घरी येतात। हो, आम्हाला एक खुशी होती माऊली आपल्या घरी येते म्हणून आम्ही आमच्या मनाने पाण्याची सेवा करतो, दरवर्षी करतो। पाणी वाटायचा, धरम करायचा, येणे जाणे माणसाला पाणी पाजायचा, चांगलं वाटतोय। मग काय
असंच दर साल वाढतो आम्ही पाणी. नक्की तुमची सगळीच पिढी दिसती इथं लहान. आमचा पुरा परिवार सगळे मिळून सगळं जेवढं परिवार आहे सगळं वाटतात. लहान पोरं आम्ही सगळे मिळून पाणी दरवर्षी वाटतो इकडे, कारण की माऊलींना पाणी भेटलं पाहिजे, आमची इच्छा आहे. हा नाही येतात पाणी पितात, वारकरी येतात आपल्याकडे पाणी पितात. दरवर्षी असते आपल्या इकडं, दरवर्षी आम्ही सेवा करतोच पाण्याची. आपण जर पाहिलं तर चिखलकर बांधव जे आहेत ते या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांचं पाणी देऊन स्वागत करत असतात. अनेक ठिकाणाहून वारकरी जे आहेत ते आता पुण्यामध्ये दाखल होतात. माऊली कुठून तुम्ही आलाय, हे बांधव स्वागत करतात? आम्ही आळंदीहून आलेलो आहे. तर असं जागी भरपूरसे म्हणजे लोक सेवा करतात, पाणी, चहा, नाश्ता, जेवण ते ऐकून पाहून आम्हाला खूप आनंद होतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.